उमेदवारी अर्ज करण्यापासून रोखल्याचा आरोप नार्वेकरांवर जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी केला। त्यानंतर हरिभाऊ राठोड यांच्यासोबतही शाब्दिक चकमक झाली। पण आता नार्वेकरांविरोधातली तक्रारच मागे घेण्यात आली। मात्र आपण लढतच राहणार असं हरिभाऊ राठोड म्हणाले। पाहूयात नेमकं काय घडतंय। पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करायला लागेल मला। मिसयूज ऑफ सिक्युरिटी जॉइंट जीपी इसको किधर है? जॉइंट जीपी प्रोटेक्शन को फोन लगाओ। हेलो। ज्या कुलाब्यातल्या व्हिडिओवरून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या विरोधात टीकेची झोड उठली होती, यासह जनता दल आणि आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आरोप झाला, ती तक्रारच जनता दलानं मागे घेतली आहे। नार्वेकरांनीच तशी माहिती दिली आहे। मात्र जनता दलानं तक्रार मागे घेतली असली तरी मी नार्वेकरांच्या विरोधात लढत राहणार असं हरिभाऊ राठोड म्हणाले। 30 तारखेला जनता दल युनायटेडनी एक तक्रार दिली इलेक्शन कमिशनकडे की त्यांना अर्ज भरण्यात 4 वॉर्डांमध्ये त्यांना त्यांचे उमेदवारी अर्ज भरू शकले नाहीत ते। तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी ती तक्रार मागे घेतली आहे आणि त्यात त्यांनी कारण असं दिलं आहे की आमच्याकडे आलेली माहिती चुकीची होती आणि खरं बघितलं तर 4 पैकी 3 वॉर्डांमध्ये त्यांच्या उमेदवाऱ्या भरल्या गेल्या होत्या। कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा एक फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं दिसून येत आहे। राजकीय पक्षांनी समजा तक्रार मागे घेतली असेल तर त्याची मला तर कल्पना नाहीच, परंतु माझंच नाही तर आमची आम आदमी पार्टी आहे, आमची मनसे आहे, बहुजन समाज पार्टी आहे, यांच्या सगळ्या तक्रारी, माझी सुद्धा तक्रार हे अजूनही माझी स्वतंत्र तक्रार आहे। त्याच्यामुळे प्रश्नच नाही, तक्रार घेण्याचा काही प्रश्नच नाही। या प्रकरणाचा अहवाल सुद्धा सादर करण्यात आलाय, ज्यामध्ये महापालिकेच्या अहवालात अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलाय। निवडणूक अधिकाऱ्याची कृती अयोग्य आहे, टोकन क्रमांक असताना सुद्धा संधी दिली नाही। ए वॉर्डचे निवडणूक अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत महापालिकेनं निवडणूक आयोगाला दिलेल्या अहवालात प्रतिकूल मत नोंदवलंय। जनता दल आणि आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते दालनाबाहेर होते, त्याच वेळी निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी अर्जांची प्राथमिक छाननी करत होते। निवडणूक अधिकारी कृष्णा जाधवांची कृती कायद्याच्या कसोटीवर योग्य असली तरी व्यावहारिक आणि प्रशासकीय दृष्ट्या योग्य नव्हती। जनता दल आणि आपच्या उमेदवारांना अर्ज भरू दिले नाही असा आरोप नार्वेकरांवर करण्यात आला होता। त्यावरूनच तिथे उपस्थित नार्वेकर आणि हरिभाऊ राठोड यांच्यामध्ये शाब्दिक चकमकही झाली। त्यानंतर राठोडांनी नार्वेकरांवर धमकी दिल्याचा आरोप केलाय। पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करायला लागेल मला। मिसयूज ऑफ सिक्युरिटी जॉइंट जीपी इसको किधर है? जॉइंट जीपी प्रोटेक्शन को फोन लगाओ। ऐका ना, पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करणार, मिसयूजिंग सिक्युरिटी। चलो लगाओ जॉइंट जीपी प्रोटेक्शन को। नो सिक्युरिटी फॉर यू, यू डोंट डिजर्व इट। एकीकडे नार्वेकरांच्या या व्हिडिओवरून सुद्धा वाद सुरू असताना जनता दलानं या प्रकरणात नाट्यमयरित्या माघार घेतली। हेच लढीचा डाव आहे। म्हणजे मी तर चुकलो, ठीक आहे, पण ते कशासाठी आले होते? पण मी माझ्या मुलांच्या फॉर्म भरण्यासाठी चालू होतो आणि ते माझ्या नातेवाईकाचा फॉर्म म्हणत नाही, ते म्हणतात माझ्या कार्यकर्त्यांच्या फॉर्म भरण्यासाठी आलो होतो। तर हा लढीचा डाव आहे। तू काही नाही, ते पूर्णपणे दोषी आहेत, त्याने दबाव आणला, हे उघड आहे। ठीक आहे, ज्यांना तक्रार करायची आहे ते तक्रार करू शकतात, परंतु त्यात तथ्य नसेल आणि ते नाहीच आहे त्यावरती योग्य ती कारवाई इलेक्शन कमिशन करेल। इकडे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा नार्वेकरांवर कारवाईची मागणी केली। महाराष्ट्र धर्म हा डुबवणारा अधर्मी अशा स्वरूपाचं राहुल नार्वेकरांचं एकंदरीत आतापर्यंतचं योगदानाने त्यांचं कर्तृत्व राहिलेलं आहे। हे करंटेपण हे कायम स्वरूपामध्ये त्यांच्या कपाळावर गोंदवल्या गेलेलं आहे। महाराष्ट्राचं हे काळा एक पान आहे। एवढं परखड त्याच्यावर टीका करण्याचं कारण काय? तर राहुल नार्वेकरांना दुसऱ्यांदा विधानसभेचा अध्यक्ष का केलं? कारण पहिल्या वेळेस त्यांनी अनुसूचित 10 अर्थात पक्षांतर बंदी कायदा या विषयाच्या अनुषंगानं सत्ताधाऱ्यांना मदत केली। राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात, त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो। सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत। एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती
दमदाटी करतोय, त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय. माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात. नार्वेकरांच्या विरोधात अधिकृत तक्रार देणाऱ्यांनीच आता माघार घेतलीय, तर दुसरीकडे अर्ज न स्वीकारण्यावरून अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे तुर्तास तरी नार्वेकरांना क्लीन चिट मिळाल्याचं दिसतंय. विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.